ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटले तरीही एकाही आरोपीला अटक झालेली नाही। त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। संबंधित आरोपींना तातडीने अटक करून तपासाला गती द्यावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसेने मुदाळतिट्टा इथं पत्रकार बैठक घेऊन आपला आक्रमक पवित्रा जाहीर केला। देवस्थानातील बकरी विक्री व्यवहारात सुमारे 41 कोटी रुपये आणि जागा खरेदी विक्री व्यवहारात सुमारे 19 कोटी रुपये असा एकूण 60 कोटी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे। या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूतील लाखो भाविकांमध्ये असंतोष आहे। या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक, देवस्थानचे तत्कालीन सचिव, तत्कालीन विश्वस्त मंडळातील काही सदस्य, व्यापारी आणि कंत्राटदारांविरोधात 19 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तपासात होणाऱ्या विलंबामुळे पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सांगत निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी केली। याचबरोबर देवस्थानचे लेखनिक अरविंद गणेश स्मार्त यांच्या कथित अपहरण आणि धमकी प्रकरणाचा या आर्थिक गैरव्यवहाराशी काही संबंध आहे का याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी डॉक्टर येडुरे यांनी केली आहे। देवस्थानातील निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा प्रकार घडवून आणला गेला होता का याची सखोल चौकशी व्हावी। योग्य कालावधीत आवश्यक कायदेशीर कारवाई न झाल्यास मनसेचे संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिल्ले आणि जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र तो श्रद्धास्थान श्री संत बाळूमामा मंदिर आदमापूर या ठिकाणी कथित 60 कोटी 75 लाख रुपयाचा जो भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे, या संदर्भात गुन्हा नोंद होऊन देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कोणालाही अटक या ठिकाणी झालेली नाहीये। कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होऊन देखील गेली 15 दिवस कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी अटक केली जात नाही। याचा अर्थ काय की भाविक भक्त सगळे नाराज आहेत आणि या माध्यमातून प्रशासनावरती एक कोणत्या प्रकारचा दबाव आहे का असं मनात शंका भाविकांच्या मनात आहे। माझा थेट असा इशारा आहे की येत्या काही दिवसामध्ये जर प्रशासनाने गांभीर्याने याच्याकडे लक्ष न देता जर दोषींवरती कारवाई करून त्यांना अटक नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही देत आहोत। या पत्रकार बैठकीला मनसेचे भुदरगड तालुका अध्यक्ष राहुल पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष राहुल कुंभार, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, दीपक जरग, सुशांत पाटील, प्रवीण मनुगडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते।